राज्यातील पावसाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून आढावा। नांदेडमध्ये 206 मिलीमीटर पाऊस, 256 जण पुराच्या पाण्यामध्ये अडकले, 5 नागरिक बेपत्ता। फडणवीसांची माहिती। महाराष्ट्रामध्ये सर्वदूर मुसळधार पाऊस, नदी नाल्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ, अनेक धरणांमधून पाण्याचा विसर्ग, शेती पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान। मुंबई, पुणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूरला 20 ऑगस्ट पर्यंत अतिवृष्टीचा इशारा। मराठवाड्यामध्ये एकूण 6 नागरिकांचा मृत्यू, नांदेडमधील 3, बीडमधील 2 आणि हिंगोलीमध्ये 1 नागरिकाचा समावेश। तर 1.25 लाख हेक्टर क्षेत्र शेतीचं बाधित असल्याची प्राथमिक माहिती। पंचनामे सुरू। राज्यातील नुकसानीचे 15 दिवसाच्या आत पंचनामे पूर्ण करणार। नुकसानग्रस्तांना लवकरात लवकर मदत करण्यासाठी प्रयत्नशील। घाबरून जाऊ नका, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचं आवाहन। मध्य भारतामध्ये कमी दाबाच्या पट्ट्यामुळे कोकणामध्ये पावसाचा मुक्काम कायम। रत्नागिरीमधील जगबुडी नदीने इशारा पातळी ओलांडली, तर काजळी नदीचं देखील रौद्र रूप। किनारपट्टी भागामध्ये अलर्ट जारी। मराठा सैन्याचे सरदार रघुजीराजे भोसलेंची तलवार मुंबईत दाखल। लंडनहून ऐतिहासिक तलवार राज्य सरकारच्या ताब्यात। मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर जोरदार स्वागत। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये लोकार्पण सोहळा।